जय शिवराय। या लोकार्पणाच्या महासोहळ्यासाठी आणि भव्य नागरिक सन्मानासाठी मंचावर उपस्थित असणारे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोकनेते निलेशजी लंके, ज्यांनी हा अप्रतिम महासोहळा आयोजित केला, ते रोहितदादा पवार व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, फार वेळ घेणार नाहीये कारण आता फक्त ट्रेलर दाखवा असं रोहितदादांनी सांगितलं। शिवस्वराज्य यात्रा आली का नंतर पिक्चर सुरू करू, त्यामुळे आता फक्त ट्रेलर दाखवतो। पण मगाशी जेव्हा लंके साहेब बोलत होते तेव्हा खरोखर धडकी भरली। आमच्याकडे म्हणता मुंडकीवर टाकायचं असेल तर आधी खांद्यावर उचलून घ्यावं लागते, आणि दक्षिण नगरमध्ये त्यात आता कर्जत जामखेडमध्ये ही काय जी जोडगोळी तयार झाली, हे लय अफाट काम झालंय तुमचं। तुमच्या सगळ्यांसाठी फार फार नशिबाची गोष्ट आहे। काय आपल्या लंके साहेबाचं काय, ते पाण्यासारखे पाण्यासारखे, कशात बी मिसळा त्याचा रंग घेतोय, आणि कामाच्या बाबतीत मात्र राजहंस आहे। त्याच्या वेळी बरोबर पाणी वेगळं करतंय आणि दूध वेगळं करतंय। पण सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर आता धैर्यशील भैया बोलत होते तेव्हा एक गोष्ट खरोखर जाणवली की त्यांनी सांगितलं की जिथे राजकीय पार्श्वभूमी असते, या पार्श्वभूमीमधून पुढे येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळं काम करावं लागतं। आणि जे 4 लोकप्रतिनिधी बसलेत त्यामध्ये खरोखर असं होतं की लंके साहेबांनी मी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेली माणसं होतो आणि 2 राजकीय पार्श्वभूमी असलेली माणसं आहेत। त्यामुळे यातही रोहितदादांनी बरोबर बॅलन्स साधलाय। त्यामुळे ही जी काही बॅलन्स साधण्याची ही जी कला आहे रोहितदादा तुमची, ही खरोखर वाखाणण्यासारखी आहे। कारण यामध्ये 2 गोष्टी असतात। जेव्हा तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी असते तेव्हा तुमचा गड सांभाळायला कर्तृत्व लागतं, आणि ते कर्तृत्व धैर्यशील भैयांनी दाखवलं। आणि ज्याला एक धाडस म्हणतो ते म्हणजे आपला गड सोडून दुसरीकडे झेंडा रोवणं आणि तो दिमाखात रोवणं, ते काम रोहितदादाने गेली 5 वर्ष करून दाखवलं। मला आठवतंय 2019ला जेव्हा शिवस्वराज्य यात्रा निघाली तेव्हा कर्जत जामखेडमध्ये जेव्हा शिवस्वराज्य यात्रा आली, आणि तेव्हा रोहितदादांनी जो कामाचा डोंगर उभा केला, म्हणजे आज अनेकांनी उल्लेख केला 3 उपजिल्हा रुग्णालय एका मतदारसंघात होणं ही अभिमानाची गोष्ट आहे। पण केवळ उपजिल्हा रुग्णालय नाही तर धैर्यशील भाई यांनी ज्याचा उल्लेख केला त्यानुसार ती सौंदर्य दृष्टी असणं, त्या सौंदर्य दृष्टीनं म्हणजे मिरजगावकरांचं मी मनापासून कौतुक करेल, नागरिक म्हणून हेवा वाटतो। कारण इतकं देखणं उपजिल्हा रुग्णालय, एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल असं उपजिल्हा रुग्णालय हे तुमच्या सेवेत उभं राहतं। मागे 10,000 विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं, आता आणखी 4,000 विद्यार्थ्यांना हे सायकल वाटप केले जाते। 65 कोटींचा हा रस्ता जो मिरजगाव निमगाव डाकू बिटकेवाडीचा 42 किलोमीटरचा तो होतोय। आणि हे सगळं होत असताना मी जाणीवपूर्वक म्हणालो या 2 लोकप्रतिनिधींची सांगड तुमच्यासाठी फार महत्वाची। एक पाणी सांगितलं, पण पाण्याचं दुसरा एक गुणधर्म फार भारी असतो। मागे तुम्ही 2 आंदोलनांमध्ये बघितलं का पाणी जर सातत्यानं जर टपकत राहिलं तर भल्या भल्या पाषाणाला सुद्धा भंगतंय, आणि त्या पद्धतीने मागच्या आंदोलनांमध्ये तुम्हाला खासदारांचा अनुभव आलाय। आणि त्याचबरोबर कोणतंही वादळ जेव्हा असतं ते वादळ छाताडावर घेण्यासाठी जी पहाडाची हिंमत लागती, ती हिंमत रोहितदादांमध्ये हे जाणीवपूर्वक अभिमानानं तुम्हाला सांगू इच्छितो। म्हणजे गेल्या 5 वर्षांमधले तुमचे फिरते मोबाईल विज्ञान प्रदर्शन असेल, आकाश तारांगण असेल, टेलिस्कोप असेल, विचार करा ना माझ्या कर्जत जामखेडच्या चिमुकल्यांनी कधी गेले असते आणि कधी त्यांनी टेलिस्कोप पाहिला असता। माझ्या कर्जत जामखेडची शाळकरी पोरं कधी गेली असती आणि कधी त्यांनी नेहरू तारांगण सारखं तारांगण पाहिलं असतं। जे फिरते मोबाईल विज्ञान प्रदर्शन असेल, डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल असतील, स्मार्ट टॅब असतील, क्रीडा साहित्याचं वाटप असेल, शाळा तिथं ग्रंथालय असेल,
करिअर मार्गदर्शन तिथं कार्यशाळा असेल, नेत्र तपासणी शिबिर, स्वसंरक्षणाचं शिबिर, मेडिकलच्या माध्यमातून रोहितदादांनी केलेली कामं गेल्या 5 वर्षातली असतील. हे जर सगळं एकदा शांतपणे विचार करून बघितलात तर कर्जत जामखेडकरांच्या मनात एक विश्वास निर्माण होईल की महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, पण 288 आमदारांपैकी कर्जत जामखेडकरांना त्यांच्या आमदाराचा अभिमान आहे. अशा पद्धतीचं काम हे रोहितदादांनी करून दाखवलं. आणि म्हणून कर्जत जामखेडकरांचं मनापासून कौतुक करेल की रोहितदादा पवार हे जर सगळं बघितलं, कामाचा संपूर्ण लेखाजोखा बघितला, तर रोहितदादा पवार हे केवळ आमदार नाहीत, कर्जत जामखेडला पडलेलं विकासाचं गोड स्वप्न म्हणजे आमदार रोहितदादा पवार आहेत. ही गोष्ट तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. आणि आता ज्या विद्यार्थी सगळे बसलेले आहेत, या विद्यार्थ्यांमध्ये मी रोहितदादांना विचारलं, 3 किलोमीटरचा जो तुम्ही निकष लावला, यामध्ये मुली म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थी यात काही फरक आहे का? सर्वसाधारणपणे कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल, तर महिलांची संख्या ही व्यासपीठावरची बघितली, समोर विद्यार्थिनींची संख्या बघितली, तर रोहितदादा मनापासून तुमचं कौतुक करेल की तुम्ही या महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीला सुद्धा जो मानाचा मुजरा करताय, हा वाखाणण्यासारखा आहे. कारण जेव्हा या लहानग्या विद्यार्थिनींना सायकल मिळेल, तेव्हा तो एक मानाचा मुजरा मी कायम अशासाठी मानतो की महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना एक वेगळं वरदान लाभलेलं, एक वेगळा वसा लाभलेला, एक वेगळा वारसा लाभलेला आहे. हा वसा आणि वारसा आहे मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. मातृत्व असावं ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं असावं, कर्तृत्व असावं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांसारखं असावं, आणि नेतृत्व असावं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं. आणि हा मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा आणखी पुढे नेण्यासाठी रोहितदादा आपल्या माध्यमातून ही जी पायाभरणी आपण करतात त्यासाठी मनापासून आपलं कौतुक करतो. पण हे सगळं झाल्यानंतर खरं तर काही वेगळे कार्यक्रम होते, कार्यक्रमाला येऊ शकेन की नाही याविषयी संभ्रम होता, परंतु आवर्जून आलो. कारण कर्जत जामखेडकरांकडून सत्कार घेण्यापेक्षा मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय. म्हणजे पत्रकार बांधव सगळे बसलेले आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत, सगळे पदाधिकारी आहेत. त्यामुळे तुमच्याकडून केवळ सत्कार घेण्याबरोबरच तुमच्याकडून आणखी काहीतरी मागायला आलोय. कारण महाराष्ट्र एका फार मोठ्या स्थित्यंतरातून जातोय. या स्थित्यंतरातून हे राजकीय स्थित्यंतर, हे सामाजिक स्थित्यंतर आहे. लोकसभा निवडणुकीला या महाराष्ट्राच्या मातीनं देशाला दाखवून दिलं की फक्त फोडाफोडीचं राजकारण असेल, फक्त तोडा पक्ष तोडण्याचं, नेते पळवण्याचं राजकारण असेल, याच्या पाठीमागं महाराष्ट्र जाणार की तत्व, स्वाभिमान आणि निष्ठा यांच्या मागं स्वाभिमान महाराष्ट्र राहणार. महाराष्ट्रानं तत्व, निष्ठा आणि स्वाभिमानाच्या पाठीमागं उभं राहण्याचं ठरवलं. आणि म्हणून येत्या 60-70 दिवसांमध्ये जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा ही निवडणूक लागत असताना मगाशी रोहितदादा त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की MIDCचा उल्लेख केला. या MIDCचा उल्लेख लंके साहेबांनी केला, पण कर्जत जामखेडकरांच्या हातातोंडाशी आलेला घास जर कोणी राजकीय स्वार्थापोटी अडवला असेल तर त्या फाईलवर सही करण्याची ताकद रोहितदादांच्या हातात देण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबरीने दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, कारण तुमचं जे नेतृत्व आहे, तुमचा जे लोकप्रतिनिधी आहे, तुमचा जो आमदार आहे, हा केवळ कर्जत जामखेडचा आमदार म्हणून ठेवू नका. महाराष्ट्र या युवा नेतृत्वाकडे मोठ्या आशेनं बघतोय. हा महाराष्ट्र जेव्हा गाजवायचा असेल, हा महाराष्ट्र पादाक्रांत करायचा असेल, ही तत्व, निष्ठा, स्वाभिमान याचं एक धडधडतं प्रतीक म्हणून युवक ज्यांच्याकडे आशेनं बघतायत, त्या रोहितदादांना आता प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढायचा असेल तर गड्यावर तुमच्या खांद्यावर जबाबदारी नुसती मान आणून चालायचं नाही. जबाबदारी तुमच्या खांद्यावर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मावळे आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दंडक होता, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती
ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलुकगिरीसाठी बाहेर पडता येतंय आणि त्यामुळे हा जो कर्जत जामखेडचा बाले किल्ला आहे हा अभेद्य हा मजबूत करण्याची जबाबदारी तुमच्या प्रत्येकानं आपल्या खांद्यावर घ्यावी, प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आपल्या खांद्यावर घ्यावी आणि रोहित दादा पवार नावाचं हे वादळ महाराष्ट्रात घोंगावण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी एवढीच तुमच्या प्रत्येकाकडे मागणी करतो। पुन्हा एकदा या भव्य नागरिक सत्कारासाठी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो, कारण हे एक ऋण आहे महाराष्ट्राचं आदरणीय पवार साहेबांच्या प्रती असलेल्या कृतज्ञतेचं, की ज्या आदरणीय पवार साहेबांनी गेली 55-60 वर्ष महाराष्ट्रासाठी अव्याहतपणे काम केलं, त्या आदरणीय पवार साहेबांच्या प्रती आपण जी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत, अवघे 70 दिवस राहिलेत ही कृतज्ञता व्यक्त करायला। ती सविस्तरपणे कशी व्यक्त करायची हे येत्या काळात पुन्हा भेटू, पुन्हा येईन तेव्हा सविस्तर सांगेन, पण आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि जो बाले किल्ला मजबूत ठेवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली ही जबाबदारी कर्जत जामखेडकर हिरिरीनं पार पडतील असा विश्वास व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।